हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, हरतालिका व्रत येत्या मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी आहे. शालिवान शक 1947, विश्वावसु नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतू, भाद्रपद मास, शुक्ल पक्ष, तृतीया तिथी. गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येण्या अगोदरचे हे व्रत आहे. अगोदरच्या दिवशीचे, अर्थात भाद्रपद शुक्ल तृतीयाचे. मित्रांनो आणि माझ्या माता भगिनींनो, मनोवांछित वर मिळणे वा मिळवणे हाच प्रमुख उद्देश या व्रतामागचा आहे. तेव्हा विवाह उत्सुक कुमारिकांनीच या व्रताचे आचरण करावे असे माझे 100% मत आहे. मित्रांनो, इतर ऐहिक सुखाचा विचार नंतर या कथेला जोडण्यात आला की या व्रत केल्याने आणखी काही फायदे होतात. धनलाभ आहे, सुखशांती आहे, संतती लाभ आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण मेन उद्देश हा मनोवांछित मनात असलेला पती मिळण्याबाबत. त्यातही आज यांचेच प्रमाण आपल्याला जास्त व्रत करणारे दिसतात. कोण? ऐहिक सुखाचा विचार करणारा. कारण आजचा मानव ऐहिक सुखाचा भोगता आहे. त्याला आपले जीवन सुख समृद्धीने भरलेले हवे. त्यासाठी तो काही करायला सदा तत्पर असतो. पण एकाही सुखाला नको असे म्हणणारा नसतो. आपल्या हिंदू धर्मात 4 आश्रम सांगितले आहेत. ते केवळ सुखाच्या प्राप्तीसाठीच. वयानुसार काळात केले गेलेले कर्म आपणाला सुख प्रदान करते, हा याचा थोडक्यात अर्थ आहे. विद्यार्थी दशा असेल तर शैक्षणिक काळात विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षण घ्यावे. स्वामी विवेकानंदाचेही स्पष्ट तेच मत आहे. शैक्षणिक दर्जा वाढवावा, कारण तो आपल्या जीवनाचा बेस आहे, पाया आहे. प्रेम नाही, शिक्षण पूर्ण व्हायला हवे. प्रेमाचा इथे काही विचार नाही. आपल्या जन्म लग्न कुंडलीत शैक्षणिक योग तपासा. त्याआधी पदवीपर्यंत वा उच्च शिक्षणापर्यंत या त्यापुढेही काही जाऊन अजून अर्थार्जनासाठी शिक्षणाचा उपयोग होणार आहे का? नोकरी व्यवसाय आहे का? शक्यतो आपले शिक्षण पूर्ण करूनच विवाहाचा विचार करावा. खास करून कुमारिका यांच्यासाठी माझी सांगणी आहे. आपल्या जन्मकुंडलीतील विवाह योग तपासून पाहावा. अर्थात आपले प्रारब्ध आधी जाणून घ्यावे. आपला विवाह होणार आहे किंवा नाही, इथून सुरुवात आहे. होणार असेल तर आपल्या मनोवांछित वर प्राप्तीसाठी हरतालिका व्रत अवश्य करावे. जर आपल्या मनाने ठरवले असेल माझ्या स्वप्नातला राजकुमार किंवा पती असा असावा, तर अशा मुलीवर स्वधर्माचे, अध्यात्माचे संस्कार असावे, चांगले संस्कार असावे, आचरण असावे. तसेच त्रिशक्तींचा, सृष्टीकरणाचा थोडा अभ्यास त्यांचा असावा. आपण सामान्य शैव असाल तर भगवान शिवावरच आपले प्रेम असावे. त्यांच्या गुणासमान पती आपणाला प्राप्त होण्यासाठी प्रथम शिवाला समजून घ्यावे लागेल. यानंतरच हे हरतालिका व्रत करावे. उठसूट कुठल्याही कुमारिकेने करू नये, जेणेकरून आपला विवाह लवकर जुळून येईल. आणि जर विवाह लांबणीवर पडत असेल तर हरतालिका व्रताच्या कडक नियमांचा अवलंब करावा. आणि विवाह होणारच नसेल तर आपल्या शिवभक्तीत शक्ती निर्माण करा आणि चमत्कार घडवा. भक्तिमय शक्ती ज्याला म्हणतो आपण. तर धन्यवाद मित्रांनो. कुमारिकांसाठी मला या व्रतासंबंधात एवढेच सांगायचे होते. धन्यवाद.
आजचा हा हरतालिका व्रतासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. हरिओम शिवा महादेवा.